बोलते भाई लोग जय शिवराय. आज जात होतं आपले टमाटर लोडिंग करायला निंबुरा राजले. म्हटलं निघावं म्हटलं. मग निघालं तिथून. मग आलं तिथं गावात. मग वावरात गेलो. टमाटे लोडिंग करणं चालू होते आपल्या गाडीमध्ये. बिलकुल बागायदा. मग त्याला म्हणलं तुम्ही टमाटे लोडिंग करा. टमाटे लोडिंग झाले. मग त्याच्यानंतर मग मीनं जाई मारली. अशी जाई मारली ती बा. मग जाई मारली. मग तिथून निघालो बा. मग कच्चाच रस्ता होता थोडासा. मग तिथून गेलो धामणगावच्या पेट्रोल पंपावर. भिल्लीवरून निघालो मी. मग डायरेक्ट निघालो यवतमाळसाठी बिलकुल बागायदा. मग पोचलो मी देवगावमध्ये पोचलो. तिथं मस्त चहा घी पिलो. आणि तिथून मग गाडीला डबल सेल्फ मारला. आणि मग निघालो यवतमाळला जासाठी. मग पोचलो मी यवतमाळच्या घाटाच्या वरतं पोचलो. मग तिथून ह्या भाऊले म्हटलं एक काम करा डायरेक्ट मंडीमध्ये चला म्हटलं. मग भाऊनं लावली मंडीमध्ये गाडी. भाऊ म्हणे कॅरेट खाली होऊ दे म्हणे. म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग तरी माझा मित्र आला तर शुभ्या आला. तर मग शुभ्यानं मला मंडीतनी चहा घी पाजला. मग डबल आलो आम्ही मंडीमध्ये. मग घेऊ म्हणे माझ्या रूमवरच आलं म्हणे. म्हटलं नाही म्हटलं पहिले मंडीमध्ये जाऊ. गाडी खाली होऊ दे म्हटलं. मग जाऊ म्हटलं. मग गाडी खाली गेली हो दिल्ली. गाडी लावून दिली. मग मीनं साईडले. मग तिथून निघालो. मग डबल आम्ही दोघंजणं बिलकुल बागायला मंडीच्या बाहेर. मग आलो आम्ही इकडं पेट्रोल पंपाकडं. पेट्रोल काही टाकलं नाही, बंद होतं पेट्रोल. मग मी झोपलो त्याच्या शुभ्याच्या रूमवर. उठलो बा सकाळी. मग तिथून निघालो आम्ही दोघंजण तयारी करून. मला जातो तर अशी मामाच्या घरी. मला मामा राहते यवतमाळमध्ये पिंपळगावमध्ये. मग तिथून निघालो. ह्या काय माहीत कोणता चौक ह्या काय माहीत नाही. मग डायरेक्ट आलो माझ्या मामाच्या घरी. तिथं मग शुभ्या पाहिला लहान लेकराच्या गाडीवर मस्त खेळून राहिला. तर हे होय मामा माझं पोरगं भासा होय मायाला. मग शुभ्या मस्त पोहे खाऊ राहिला. तर मग भेटला लवके आम्हाला. लवके भेटला. त्यासोबत 2-4 शब्द बोललो. शुभ्याने चष्मा लावला. तर गाडी काढली. मग मला मंडीमध्ये पोचून दिलं. माझी रात्रीची गाडी खाली झाली होती. कॅरेट भरणं चालू होते. कॅरेट भरले बा. तिथून जाई मारली. मग डबल मग निघालो तिथून. मग तिथून निघालो. मग घराच्या रस्त्याला चला. मग आजचा ब्लॉग इथंच खतम करतो. बाकीचं उद्या बोलू. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खोलते. बाय बाय.